नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली पाटील विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण 34 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग बघणार आहोत। मला एका सबस्क्राइबर त्यांची कमेंट आलेली होती, त्यांनी ही मापं पाठवलेली आहेत 34 साइजचे ब्लाउजसाठी। इथे ब्लाउज उंची आहे 13.5 इंच, कंबर आहे 28 इंच, छातीचे माप 34 इंच, मागील गळा 10.5 इंच, पुढील गळा 6.5 इंच, बाही उंची आहे 5 इंच, बाही बॉटम 5.5 इंच आणि बाही मुंढा किंवा आर्मर म्हणतात त्याला, ते 7.5 इंच आहे। तर ह्या मापाची आपल्याला कटिंग करायची आहे। तुम्हाला जर एखाद्या साइजचं पेपर कटिंग हवं असेल तर तुम्ही ह्याप्रमाणे मापं लिहून पाठवा कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे पेपर कटिंग करायला सोपं जातं। कारण साइज जरी एक असली तरी कमरेच्या मापात ब्लाउज उंचीमध्ये फरक असतो आणि त्याच्यानुसार पेपर कटिंगमध्ये बदल करावा लागतो, म्हणून ह्यानुसार तुम्ही ही मापं पाठवायची। आता इथे आपल्याला ह्या मापानुसार पेपर कटिंग करायचं आहे। तर आता इथे सगळ्यात आधी पाठीमागच्या भागाचं कटिंग आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी इकडे अर्धा इंच मार्जिन सोडून ही अशी रेषा आखलेली आहे। ह्या रेषेवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं असतं आणि ह्या रेषेपासूनच खाली आपल्याला ब्लाउज उंचीचं माप टाकायचं आहे। इथे ब्लाउज उंची आहे 13.5 इंच, पाठीमागच्या भागासाठी आपण 1 इंच वाढून घेत असतो, म्हणून 13.5 + 1 इंच घेऊन 14.5 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे। आणि हे उंचीचं माप मोजताना वरती जे अर्धा इंच सोडलेलं आहे तिथे रेषा आखलेली आहे, त्या रेषेपासूनच हे मोजायचं आहे। आणि मग मोजून झाल्यावर ही अशी रेषा तिथे आखून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। इथे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, कारण मागचा गळा हा 6.5 इंचापेक्षा जास्त आहे म्हणून, आणि मुंढा देखील तेवढाच घेतलेला आहे, मुंढा किंवा आर्मल म्हणतात याला। 5.5 इंच खालून फक्त चेक करायचं, जिथे 5.5 इंच येत असेल तिथे पॉईंट द्यायचा आणि मग ती रेषा जोडायची। आता हे जे माप आहे शोल्डर आणि मुंढा, कोणत्या साईजला किती शोल्डर घ्यायचं किती मुंढा घ्यायचा याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, तिथे चेक करा। कारण हे जे आहे शोल्डर आणि मुंढ्याचं माप मागच्या गळ्यावर अवलंबून असतं। जर मागचा गळा 6.5 इंचापेक्षा असेल तर तुम्ही 38 साईजपर्यंत 40 साईजपर्यंत इथे शोल्डर मुंढा 5.5 इंच घेऊ शकतात। फक्त जर वयस्कर महिलांचं म्हणजे ब्लाऊज शिवत असणार वयोवृद्ध महिलांचं, तर तेव्हाच थोडंसं शोल्डर मुंढ्यामध्ये फरक पडत असतो, म्हणून मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा। आणि इथे आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे खालून वरती। इथे चेस्ट आहे 34, त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच प्लस सिलाई मार्जिन 1.5 किंवा 2 इंच घ्यायचं असतं, मी इथे 2 इंच घेत आहे। त्यानंतर इथे पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंचावर तिरकस असं मार्किंग करायचं आहे। आणि हे जे मार्किंग आहे ते प्रत्येक साईजसाठी तुम्ही इथे 1.5 इंचावरच मार्किंग करायचं आणि मग असं मुंढ्याचा आकार द्यायचा असतो। आणि त्यानंतर जिथे तुमचं चेस्टचं माप आलेलं असेल तिथून खाली 1 इंचावर हे जोडायचं आणि दाखवल्याप्रमाणे हा असा मुंढ्याचा आकार इथे द्यायचा असतो, हे असं। त्यानंतर आता इथे बाही मुंढा चेक करायचा आहे। बाही मुंढा आपला आहे 7.5 इंच। आता एवढं हे पाऊण इंच जे आहे ते पाऊण किंवा अर्धा इंच हे शोल्डर जॉईन करण्यात जातं आणि तिथून मग हे फिटिंग सिलाईपर्यंत जर आपण हा मुंढा मोजला तर हा येत आहे 7 इंच, म्हणून आपण इथे हे वरती अर्धा इंच वाढवून घेतलं, हे असं। आणि तिथून आता अर्धा इंच मार्जिन सोडून मोजलं तर हे बरोबर 7.5 इंच येतं, म्हणून इकडे पाठीमागच्या भागासाठी वरती अर्धा इंच मार्जिन सोडून शोल्डरचं माप टाकलेलं होतं। आपल्याला हवं तेवढं, जेवढं कमी पडत असेल तेवढं आपल्याला वरती वाढवता येतं, पाव इंच किंवा अर्धा इंच। आता इथे कंबर आहे 28, त्याचा चौथा भाग घेतला 7 इंच, त्याच्यानंतर हे 1 इंच टक्ससाठी घ्यावं लागतं। हे 1 इंच प्रत्येक साईजसाठी घ्यायचंच असतं। कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच हे असंच माप प्रत्येक साईजसाठी टाकायचं असतं। आणि त्याच्यानंतर वरती जेवढं सिलाई मार्जिन घेतलं आहे आपण तेवढंच, आणि मग हे पॉईंट जोडायचे आहेत, दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून हे असं निम्मे करायचं आणि तिथे एक पॉईंट द्यायचं, त्या पॉईंटच्या आजूबाजूला अर्धा इंच हे मार्किंग करायचं आहे आणि वरती 4 इंचावर हे असं मार्किंग करायचं आहे, किंवा तुम्ही जेवढा गळा घेत असाल त्याच्यानुसार इथे हे वरती टक्सचं मार्किंग करायचं असतं आणि हे असे पॉईंट जोडायचे असतात। ह्याप्रमाणे हे टक्सचं
पाठीमागच्या टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इकडे अर्धा ते पाऊण इंच सोडून हे असं तिरकस हे असं जोडायचं आहे दाखवल्याप्रमाणे। नंतर इथे गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि गळा उंची जी आहे ती 10.5 इंच आहे। तर ते आपण जे अर्धा इंच मार्जिन सोडलं होतं तिथून खाली मोजलेलं आहे आणि इकडे देखील 2.5 इंच। इथे तुम्ही वाढवू शकतात 3 इंचपर्यंत, पावणे 3 इंच 3 इंच घेऊ शकतात खाली। वरती मात्र 2.5 इंच किंवा 2 इंचच घ्यायचं असतं। जर तुम्हाला शोल्डर पट्टी मोठी हवी असेल तर तुम्ही 2 इंच घ्यायचं आणि इथे हा गळ्याचा आकार तुम्ही आवडीनुसार देऊ शकतात। आता इथे हे जे आहे वरती तुम्ही 2.5 इंच घ्यायचं, खाली तुम्ही इथे वाढवू शकतात, पण वरती मात्र शोल्डर डाऊन प्रॉब्लेम असतो म्हणून 2.5 किंवा 2 इंचच घ्यायची गळा रुंदी आणि हे असं दाखवल्याप्रमाणे कट करायचं आहे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल, थोडंही काहीतरी शिकायला मिळालं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। आता हे कट झालेलं आहे आणि इकडे हा पाव इंच शोल्डर उतार द्यायचा आहे गळ्याकडे, जी गळ्याकडची बाजू आहे तिथे। आणि डीप नेकमध्ये शोल्डर उतार दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो, त्याच्याने काही फरक पडत नाही। आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे। आता पुढच्या भागाचं कटिंगसाठी इथे अर्धा इंच मार्जिन सोडायची गरज नाही, इथूनच आपण हे शोल्डरचं माप टाकणार आहोत, मोजणार आहोत। जे पाठीमागे घेतलेले होते तेच माप आपल्याला इथे घ्यायचे आहेत, पण त्याआधी इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे। अर्धा किंवा पाव इंच इथे तुम्ही मार्जिन सोडू शकतात हुक आय पट्टीसाठी। पुढच्या भागाच्या हुक आय पट्टीसाठी इथे अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि मग त्याच रेषेपासून सगळी मापं आपल्याला मोजायची आहेत। आता ह्याच रेषेपासून शोल्डरचं माप घ्यायचं आहे 5.5 इंच इथे हे असं, आणि त्याच्यानंतर इकडे मुंढ्याचं माप टाकायचं आहे आर्महोल 5.5 इंच खालून इथे ह्याच रेषेपासून चेक करायचं 5.5 इंच एक समांतर येण्यासाठी चेक करायचं आणि मग अशी रेषा आखायची। त्याच्यानंतर चेस्टचं माप टाकायचं आहे 8.5 इंच, ह्या रेषेपासूनच ते मोजायचं आहे जे अर्धा इंच आपण मार्जिन सोडले तिथून, आणि पुढे 2 इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता इकडे 1 इंच तिरकस असं मोजून इथे पुढच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे। हे आता 1 इंच सर्व साईजसाठी तुम्ही 1 इंच तिरकस मोजूनच हा असा आकार द्यायचा असतो। इथे साईज कोणतीही असली तरी तिरकस 1 इंच मोजून हा पुढच्या मुंढ्याचा आकार द्यायचा असतो आणि इथे हा बरोबर येत असतो पुढच्या मुंढ्याचा आकार, म्हणून आपल्याला इथे वरती अर्धा इंच मार्जिन वाढवायचं गरज नसते, कारण पाठीमागचा जो मुंढा असतो तो आपल्या पाठीला थोडासा वाक असतो, त्याच्यामुळे थोडासा तो मोठा येत असतो म्हणून। त्याच्यानंतर आता इथे ब्लाऊज उंची घ्यायची आहे, तयार उंची प्लस 2 इंच। पाठीमागच्या भागासाठी आपण 1 इंच घेतलेलं होतं, इथे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी। तयार उंची प्लस 2 इंच मी इथे 15.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। नंतर गळा रुंदी इथे 2.5 इंच घेतलेले आहे, पुढचा गळा घेतलेला आहे 6.5 इंच आणि इकडे 2.5 इंच, आणि बॉक्स बनवून मग गोल गळ्याचा आकार इथे द्यायचा आहे तिरकस 1 इंच मोजून। इथे एकच लक्षात ठेवायचं, पाठीमागच्या भागाला आपण तयार उंची प्लस 1 इंच घेत असतो आणि पुढच्या भागाला तयार उंची प्लस 2 इंच। आता इथे खालून वरती 1 इंचावर मार्किंग करायचं आहे, हे असं दाखवल्याप्रमाणे। जिथे आपण ब्लाऊज उंची मोजली तिथून वरती 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर इथे कमरेचं माप टाकायचं आहे 7 इंच। आता इथे व्यवस्थित पफ येण्यासाठी इथे एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं असतं आणि ते जर व्यवस्थित वाढवलं नाही आपण तर हे ब्लाऊज इथे टाईट होतं किंवा असं वर उचललं जातं, म्हणून इथे आपण छातीच्या आणि कमराच्या फरकानुसार हे मार्जिन आपल्याला घ्यावं लागतं। आता इथे कंबर आणि छातीच्या फरकामध्ये 6 इंचाचा फरक आहे, तर इथे 28 आणि कंबर आहे आणि 34 छातीचं माप आहे। 28 पासून पुढे मोजलं तर 34 पर्यंत तर 6 इंचाचा फरक येतो, किंवा तुम्ही हे कमरेच्या छातीच्या मापामधून 28 इंच कट केलं कमरेचं माप, जेवढं काही उरत असेल तेवढा फरक असतो। तर इथे 6 इंचाचा फरक होता म्हणून मी इथे 3.5 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता हे प्रत्येकाच्या फरकानुसार कमी जास्त होत असतं। जर तुमच्या कमरेच्या आणि छातीच्या मापामध्ये 6 इंचाचा फरक असेल तर तुम्हाला इथे
3.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागणार आहे इथे। त्याच्यानंतर जर कमरेच्या आणि छातीच्या मापामध्ये 7 किंवा 8 इंचाचा फरक असेल तर तुम्हाला इथे 4 इंच मार्जिन घ्यावं लागेल आणि त्याच्या पुढे सिलाई मार्जिन घ्यावं लागणार आहे। त्याच्यानंतर कमरेच्या आणि छातीच्या मापामध्ये जर तुमचं 4 किंवा 3 इंचाचा फरक असेल तर तुम्हाला इथे 2.5 इंच मार्जिन घ्यावं लागणार आहे एक्स्ट्रा आणि त्याच्या पुढे मग जे काही सिलाई मार्जिन तुम्ही घेतलं असेल 1.5-2 इंच ते घ्यावं लागतं। ह्याप्रमाणे हे असं योग्य ते मार्जिन घेतल्याने व्यवस्थित पफ तयार होतो। आता इथे हे असं जॉईन करून घ्यायचं आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल फरकानुसार किती मार्जिन इथे वाढवायचं। तर आता इथे टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे। याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे कोणत्या साईजचा किती टक्स पॉईंट घ्यायचा। आता इथे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच घ्यावं लागतं, पण पुन्हा हे सिलाई मार्जिन जातं वरती शोल्डर जॉईन करण्यामध्ये। मग टक्स पॉईंट हा जो आहे तो वरती असं येतो, त्याच्यासाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 10 इंचावर मार्किंग करत आहे। तर याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे। आता इथे आडव्या टक्सचं मार्किंग करण्यासाठी छातीचा 10वा भाग प्लस अर्धा इंच घ्यावं लागतं। स्मॉल साईजसाठी अर्धा इंच आणि मोठ्या साईजसाठी पाव इंच घ्यायचं असतं। छातीचा 10वा भाग प्लस अर्धा इंच किंवा पाव इंच। आता इथे छातीचा 10वा भाग 3.4 इंच प्लस अर्धा इंच 3.25 होत होतं, पण 1-2 पॉईंटने काही फरक पडत नाही म्हणून पूर्णच मी 4 इंच इथे मार्किंग केलेलं आहे। हे मार्किंग अर्धा इंच जे आपण मार्जिन सोडलेलं आहे तिथूनच मोजलेलं आहे। त्याच्यानंतर इथे जेवढं घेतलेलं असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून खाली मार्किंग करायचं आहे। आता वरती 4 इंच घेतलं तर खाली मी अर्धा इंच कमी करून 3.5 इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे आणि मग आता हे तिरकस असं जोडायचं आहे। त्याच्यानंतर आता इथे टक्स रुंदी किती घ्यायची, तर आपण इथे 3.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं होतं, तेवढंच इथे टक्स रुंदी घ्यायची। हे कमरेचं माप आहे 7.5 इंच आणि हे 3.5 इंच, तर तेवढीच टक्स रुंदी इथे घ्यायची असते। त्याच्यानंतर आता इथे मी जॉईन करण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे साईड पार्ट प्रिन्सेस कटचं जॉईन करण्यासाठी, कारण ते मी कापडावर घेणार आहे। कापडावर जॉईन करण्यासाठी मार्जिन घेतलं ना तर खूप छान फिटिंग पण येते आणि जोडायलाही काहीच प्रॉब्लेम येत नाही साईड पार्ट हे जोडायला। आता इथे इथून वरती 2.5 इंचावर मार्किंग करायचं, तिथे सरळ घ्यायचं आहे आणि मग इथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे। इथे नाही घेतलं तरी चालतं, पण इथे 2.5 इंचावर मार्किंग करायचं असं आणि मग इथून प्रिन्सेस कटचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे। इथून हा असा आकार द्यायचा असतो, दाखवल्याप्रमाणे हा असा इथे गोलाकार द्यायचा आहे आणि वरच्या बाजूला हे इथे दाखवल्याप्रमाणे हे असं जॉईन करायचं आहे। हे इथून 5.5 पासून वरची ही जी रेषा आहे तिथून 5.5 पासून कुठेही हे जॉईंट होऊ शकतं। त्याच्यानंतर व्यवस्थित हा असा गोलाकार इथे द्यायचा आहे आणि इथे अर्धा इंच किंवा पाव इंचाचा हा इथे टक्स येणार आहे, तो आपण कट करून घेणार आहोत। हे असं केल्याने काय होतं, इथे ज्या चुन्या पडतात, गुड्या पडतात त्या पडणार नाहीत। मधला हा अर्धा किंवा पाव इंचाचा टक्स कट केल्याने, आणि एवढंच जेवढं अंतर इथे असेल तेवढंच अंतर इथे वाढवायला विसरायचं नाही। हे आता इथे अर्धा इंचाला थोडंसं कमी आहे, तर तेवढंच मी इथे वाढून घेणार आहे आणि ते खाली जॉईन करून घेणार आहे। आता हे इथे हे असं दाखवल्याप्रमाणे हे असं जॉईन करायचं आहे इथून हे असं। याच्यामुळे हे जे आहे बाही जोडताना इथे कमी पडणार नाही, जास्तही होणार नाही आणि बाही जोडून झाल्यानंतर काखेत टाईट पण होणार नाही, म्हणून ते मार्जिन वाढवायला विसरायचं नाही। आणि हे इथून हे असं कट करायचं असतं आणि हा जो मधला टक्स आहे तो कट करायचा असतो। इथला हा एवढा पोर्शन कट होणार आहे आणि तेवढंच मार्जिन आपण तिथे पुढे वाढवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता ह्या पॉईंट पासून हे असं तिरकस इथे जॉईन करायचं आहे आणि इकडे जॉईन करताना काय करायचं आहे, आधी दोन्ही हे पार्ट ते मोजून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे हे असं। आता इथून हे असं मोजलं, जसा आकार आहे त्याप्रमाणे हे मोजलं
तर हे 12.5 इंच येत आहे। तर इकडचंही तेवढंच यायला पाहिजे। जर नसेल येत तर जेवढं कमी पडत असेल तेवढं खाली वाढवायचं। आता इथे अर्धा इंच कमी पडत होतं, हे अर्धा इंच वाढवलं आणि मग ते इकडच्या बाजूला आणि इथे दाखवल्याप्रमाणे हे असं जॉईन करायचं आहे या इथे। त्याच्यानंतर मग आता हे कट करायचं आहे। कट करून झाल्यानंतर हे ब्लाउज पीसवर ठेवल्यानंतर जिथे आपल्याला जॉईन करायचं असतं हे दोन्ही पार्ट प्रिन्सेस कटचे, त्या बाजूला तिथे अर्धा इंच मार्जिन घेऊन मग हे ब्लाउज पीसवर ठेवून कट करायचं आहे। आता मी हे तुम्हाला दाखवते कसं ठेवायचं ब्लाउज पीसवर आणि कुठे मार्जिन घ्यायचं आहे ते। आता इथे असं कट केलं, त्यानंतर मग ब्लाउज पीसवर हे कसं ठेवायचं आणि कुठे मार्जिन वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते। आता हा ब्लाउज पीस आहे इथे ठेवून घेतलेला आहे। ही ओपन साइड आहे आणि ही हुक आय पट्टीची बाजू आहे। तर तुम्ही नवीन असाल तर इथे लिहून घ्या हुक आय पट्टी जोडणे असं। आणि ह्या ओपन साइडला हे असं ठेवायचं आहे, ही ओपन साइड आहे। आणि त्याच्यानंतर मग इथे फक्त अर्धा इंच मार्जिन घ्यायचं, बाकी ठिकाणी जसं आहे तसंच घ्यायचं। फक्त दाखवल्याप्रमाणे मी जवळून दाखवते, साइड पार्ट जो आहे इथे जोडायला अर्धा इंच मार्जिन लागणार आहे ते इथे घ्यायचं आहे। आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या पार्टला देखील तसंच करायचं आहे। आणि इथे सुद्धा लिहून घ्यायचं साइड पार्ट जोडणे नवीन असाल तर, कारण नवीन असलं की लक्षात येत नाही कुठला पार्ट कुठे जोडायचा, म्हणून तिथे लिहून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा दुसरा पार्ट जो आहे तो सुद्धा जसा आहे तसंच घ्यायचा आहे। फक्त इथे साइड पार्ट जोडायला मार्जिन लागणार आहे अर्धा इंच। तर दाखवल्याप्रमाणे हे असं अर्धा इंच इथे फक्त मार्जिन घ्यायचं आहे, बाकी जसं आहे तसंच मार्किंग करायचं, एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही, फक्त साइड पार्ट जोडण्यासाठी इथे। आणि इथे सुद्धा लिहून घ्यायचं ही कमरेची बाजू आहे इकडची, तर तिथे लिहायचं कमरेची बाजू आणि इकडे हा साइड पार्ट जोडणे प्रिन्सेस कटचा इथे असं लिहून घ्यायचं आणि इथे अर्धा इंच मार्जिन घ्यायला विसरायचं नाही। आणि हे असं जसं आहे तसं कट करायचं। आणि हा पाठीमागचा जो भाग आहे तो हा या घडीच्या बाजूला ठेवायचा। इथे मात्र कुठेच मार्जिन घ्यायचं नाही, जसं आहे तसंच पेपर कटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बाही कट करू शकतात। त्यानंतर आता इथे मी बाही कटिंग दाखवत आहे। आता हा झाला पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग। आणि जॉईन करताना इथे अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे ते मला लक्षात आलं असेल। आता जॉईन करतानाही असं दाखवल्याप्रमाणे फक्त खालच्या पार्टवर वरचा पार्ट असा ठेवत शिवायचं आकाराप्रमाणे। हे पेपर कटिंग अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर ठेवून कसं कट करायचं त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत। 36 साईजचं ब्लाऊज शिवून दाखवलेलं आहे, ते तुम्ही बघा। आता इथे मी हे बाही कटिंग दाखवत आहे। बाही कटिंग करण्यासाठी हा असा सिंगल पेपर फोल्ड करून घेतलेला आहे। घडीची बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे आणि इथे ओपन साइड आहे। तर इथे बाही उंची आहे 5.5 इंच। तर बाही उंचीचं माप टाकण्याआधी इथे 1/2 इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे जर तुम्ही अस्तरची बाही कटिंग करत असाल तर। आणि जर साधी बाही कटिंग करत असाल तर इथे 1.5 इंच मार्जिन सोडायचं आहे आणि मग तिथे रेषा आखायची आहे। आता इथे मी अस्तरची बाही कटिंग करत आहे म्हणून मी इथे 1/2 इंचावर इथे रेषेचं मार्किंग करून घेत आहे 1/2 इंच सिलाई मार्जिन सोडून। आणि जर तुमची साधी बाही राहिली असती तर तुम्ही इथे 1.5 इंच मार्जिन सोडून मग ही अशी रेषा आखली असती आणि मग त्याच्यावर बॉटमचं माप टाकलं असतं 5.5 इंच। आता इथे बाही बॉटम आहे 5.5 इंच। बाही बॉटम म्हणजे दंडघेर खालचा हाताचा आपला तो 5.5 इंच। त्याच्यानंतर ब्लाऊज कटिंगमध्ये जेवढं सिलाई मार्जिन घेतलं आहे तेवढंच इथे घ्यायचं आहे। मी 2 इंच घेतलं होतं म्हणून इथे 2 इंच सिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तुम्ही जेवढं काही घेतलं असेल तेवढं घ्यायचं। त्याच्यानंतर आता त्या रेषेपासूनच आपल्याला बाही उंचीचं मार्किंग करायचं आहे। इथे बाही उंची आहे 5 इंच प्लस अर्धा इंच घेऊन 5.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, कारण सिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा लागेल म्हणून। जी काही तुमची बाही उंची असेल त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तिथून वरती 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि त्याच रेषेपासून आता इथे बघा ही एकूण तयार बाही उंची झाली 5.5 इंच सिलाई मार्जिन सहित खालचं आणि वरचं सिलाई मार्जिन सहित। त्याच्यानंतर मग ह्या रेषेपासून आतमध्ये कॅफ हाईटचं माप टाकायचं असतं।
हे तुम्ही 5 इंचासाठी 2 इंच किंवा 2.5 इंचसुद्धा घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आता इथे बाही मुंडा आहे, बाही आर्मोल 7.5 इंच, पण अर्धा इंच कमी करून 7 इंचावर हे मार्किंग करायचं आहे आणि पुढे सिलाई मार्जिन, कारण तिरकस मोजलं की हे बरोबर 7.5 इंच येईल आणि पुढे 2 इंच हे सिलाई मार्जिन घ्यायचं आहे। इथे जेवढं घेतलं होतं तेवढं हे 2 इंच सिलाई मार्जिन आणि त्याच्यानंतर हे पॉइंट जोडायचे असतात। आता हे असं जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर मग आता इथे बाही मुंढ्याचा हा आकार द्यायचा आहे, बाहेरील आणि हा आतील। याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा आणि बाही कटिंगचाही व्हिडिओ तुम्ही बघा। आता इथे तुम्ही 2.5 इंच कॅप हाईट घेतली तरी चालेल आणि तिथून मग हा असा आकार दिला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। आता हे कट करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हा बाहेरील मुंढ्याचा आकार कट करायचा, नंतर इकडचं हे मार्जिन घेतलेलं, सिलाई मार्जिन घेतलेलं ते कट करायचं। त्याच्यानंतर बाही ओपन करायची आणि मग इथून हा आतील मुंढ्याचा आकार कट करायचा सेंटर पॉईंटपर्यंत आणि मग इथे सेंटरला कट द्यायचा आहे आणि हा जो आतील मुंढ्याचा आकार आहे तिथे मार्किंग करून घ्या किंवा लिहून घ्या आतील मुंढ्याचा आकार खोल भाग असं। आता हे 34 साईजचं पेपर कटिंग झालेलं आहे। पेपर कटिंग ठेवून अस्तर मेन फॅब्रिक कसं कट करायचं, ब्लाऊज कसं शिवायचं त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचा, तो तुम्ही बघा, कारण साईज जरी वेगळी असली तरी शिवण्याची पद्धत एकच असते। म्हणून तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।